नमस्कार, मी रामेश्वर जामगे युवाराजे न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। नांदेडला ऐतिहासिक वैभव लाभलेला आहे। नांदेड हे ऐतिहासिक शहर आहे। नांदेडच्या इतिहासासंदर्भातली अनेक पुरावे इतिहासकारांच्या नोंदींमध्ये उपलब्ध आहेत। तर त्यातीलच एक म्हणजे नांदेडच्या गोदावरी नदीच्या तीरावर वसलेला नंदगिरी किल्ला। आज आपण नंदगिरी किल्ला या ठिकाणी आहोत। नंदगिरी किल्ला जरी आता सध्या नाहीसा होण्याच्या मार्गावर असला तर नंदगिरी किल्ल्याचे अवशेष आजही नांदेडमध्ये शिल्लक आहेत। ते नंदगिरी किल्ल्यातले कोणते अवशेष शिल्लक आहेत आणि सध्या त्या अवशेषांचं कशा पद्धतीत जतन आणि संवर्धन करण्यात येते या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। आपण पाठीमागे पाहतोय नंदगिरी किल्ल्याची कमान आहे आणि या नंदगिरी किल्ल्याचे हे प्रवेशद्वार आहे। या ठिकाणाहून नंदगिरी किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो आणि हा नंदगिरी किल्ला गोदावरी नदीच्या तीरावरती वसलेला आहे। गोदावरी नदीच्या तीराच्या कडेची जी काही बुरुज आहेत ती बुरुज आणि ती तटबंदी सध्या शिल्लक आहे। यासोबतच या नंदगिरी किल्ल्यावर नेमकं काय काय शिल्लक आहे हे सगळं आपण किल्ल्यामध्ये जाऊन पाहूयात। त्यामुळे चला आपण किल्ल्यामध्ये जाऊया आणि पाहूयात नंदगिरी किल्ला नेमका सध्या कोणत्या अवस्थेमध्ये आहे। नंदगिरी किल्ल्याच्या प्रवेशद्वारामधून आपण मध्ये आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी नंदगिरी किल्ला नांदेडची माहिती दिसते आणि या किल्ल्याचा नकाशा काय, पूर्वी त्या किल्ला कशा पद्धतीत होता याचा नकाशाही आपल्याला दिसतो। आपण नंदगिरी किल्ल्याच्या नकाशाकडे जाऊया आणि सुरुवातीला समजून घेऊयात की नेमका हा नकाशा कशा पद्धतीत आहे आणि नंदगिरी किल्ला जेव्हा अस्तित्वात होता, पूर्णपणे अस्तित्वात होता, तेव्हा या किल्ल्यावरती नेमकं काय काय होतं या सगळ्या गोष्टी या नकाशामध्ये मांडलेल्या आहेत। त्यामुळे आपण त्या नकाशाकडे जाऊया आणि नकाशा समजून घेऊया। हा पाठीमागे नंदगिरी किल्ल्याचा नकाशा आहे। सुरुवातीला आपण त्या नकाशाकडे जाऊया आणि तो नकाशा पाहूया। तर ते गोदावरी नदी आणि पूर्ण नंदगिरी किल्ल्याचा पूर्ण नकाशा इथं आहे। ज्या ठिकाणी आणि एक महत्वाची गोष्ट ही की भारतातील पहिलं जलशुद्धीकरण केंद्र जे उभारलं होतं इंग्रजांच्या राजवटीमध्ये, ते जलशुद्धीकरण केंद्र आपल्या याच नंदगिरी किल्ल्यावरती उभारलेलं होतं। त्या जलशुद्धीकरण केंद्राची इमारत आणि ते जलव्यवस्थापन इमारत जी निजामकालीन आहे त्या निजामकालीन इमारतीचं त्या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आले। त्यासोबतच प्रवेशद्वार, त्यानंतर पाण्याची टाकी, त्यानंतर पुष्करणी आहे। पुष्करणी म्हणजे ज्या ठिकाणी आपण त्याला आपल्या भाषेमध्ये स्प्रिंकल्स म्हणू शकतो, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, तर ते आहे। त्यानंतर छत्री, जी छत्री आजही अस्तित्वात आहे। त्यानंतर बुरुजावर जाणारा मार्ग आहे आणि भुयारी मार्ग, जो भुयारी मार्ग गोदावरी नदीच्या तटाच्या पलीकडनं नंदगिरी किल्ल्यामध्ये येतो, तो भुयारी मार्ग आहे। आणि त्या ठिकाणी एक तोफ सुद्धा आजही या किल्ल्यावरती अस्तित्वात आहे। आणि ढासळलेल्या पद्धतीत का असे ना, 2 बुरुज या ठिकाणी सध्या तरी शाबूत आहेत। आपण त्या बुरुजांकडे जाऊया, बुरुज पाहूया, त्यासोबतच भुयारी मार्ग शक्य झालं तर आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आणि त्यासोबत ही तोफ आणि इथं अस्तित्वात असलेले जे काही ऐतिहासिक पुरावे आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण पाहूया। आणि आता जाऊया आपण जी पुष्करणी आहे त्या पुष्करणीकडे जाऊया। आणि पाठीमागे जी नकाशामध्ये इमारत दाखवली, जी इमारत म्हणजे पाण्याची टाकी, ती पाण्याची टाकी ही पाठीमागे आहे जी आताच्या काळामध्ये बांधलेली आहे। कारण या ठिकाणी जलव्यवस्थापन केंद्र उभारण्यात आलं होतं, तर साहजिकच आहे जलव्यवस्थापन केंद्रासाठी लागणारी पाण्याची टाकी सुद्धा इथं असायला हवी। त्या पद्धतीत पाठीमागे पाण्याची टाकी आहे। आपण आता पुष्करणीकडे जाऊया। नंदगिरी किल्ल्यावरती जे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं होतं, निजामकालीन जे जलशुद्धीकरण केंद्र होतं, त्या जलशुद्धीकरण केंद्राची हा माहितीचा बोर्ड आहे। या ठिकाणी हे जलशुद्धीकरण केंद्र कधी उभारण्यात आलं होतं, किती कॉस्टिंग, त्याला खर्च किती लागला होता आणि कोणत्या काळी किंवा कोणत्या साली या ठिकाणी हे उभारण्यात आलं होतं त्याची सगळी माहिती या ठिकाणी आहे। उभारण्यासाठी 5,52,000 तेव्हा खर्च आला होता, जेव्हा जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं होतं तेव्हा हा खर्च आहे आणि पूर्ण माहिती त्यामध्ये लिहिली आहे। आणि या ठिकाणचे जे इसवी सन आपण पाहायला गेलं तर हे फसली सणामध्ये आहे। जे आताचे इसवी सन आपण वापरतो त्यामध्ये नाही, तर फसली सणामध्ये ही पूर्ण माहिती आहे। ही पाठीमागे जी आहे ती पुष्करणी आहे, जिथं कारंजे असतात आणि कारंजाचं जे काही आपण म्हणतो स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर सुद्धा कारंजाचं त्या पुष्करणीमध्ये आहे। कदाचित हे या ठिकाणी जे कोणी सरदार असतील त्यांच्या मनोरंजनासाठी पुष्करणी बनवलेली असावी।
या ठिकाणी कारंजे निघतात आणि जो रेन डान्स शो असतो त्या रेन डान्स शो प्रमाणे कारंजे काम करत असतात। आपण ते पुष्करणीमध्ये जाऊया। पाठीमागे पाहतोय पूर्ण एक मध्ये हौद आहे, त्या हौद मध्ये कारंजे लावलेले आहेत आणि ते पुष्करणी म्हणलंय आणि बसण्यासाठी किंवा टेहळणीसाठी त्या पुष्करणीच्या बाजूने पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्याच्या नंतर खाली उतरून गेल्यानंतर तिथे पुष्करणी उभारलेली आहे। ते आपण पुष्करणी जवळ जाऊन पाहूया। नेमकं सध्या दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि ही पुष्करणी सध्या चालू आहे की बंद आहे हे माहिती नाही, पण सध्या पाणी त्यामध्ये साचलेलं आहे। आपण जवळ जाऊया आणि पुष्करणी नेमकी कशी आहे ते पाहूया। ही पुष्करणी आहे आणि पुष्करणीमध्ये आपण पाहतोय पाणी आहे आणि त्याला जो राऊंड दिसतोय आपल्याला, ज्या राऊंडला सध्या शेवाळ चिकटलेला आहे त्या राऊंड मध्ये त्याचे कारंजे आहेत। कारंजाची जी सिस्टम बसवलेली असते ती कारंजाची सिस्टम त्या राऊंड मध्ये आहे आणि या ठिकाणी या हौदामध्ये सोडलेलं पाणी या कारंजाच्या माध्यमातून रेन डान्स टाइप करत या ठिकाणी एक मनोरंजनाचा नमुना उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी पूर्वीच्या काळी जे राजे वगैरे असतील किंवा इथले जे सरदार असतील त्यांचं मनोरंजन आणि टेहळणीसाठी हे सगळी गोष्ट बनवलेली दिसते। त्यानंतर पाठीमागे तिकडे आपल्याला छत्री दिसते, तो छत्री बुरुज आहे। त्या ठिकाणी छत्री आणि पलीकडेच गोदावरी नदीचा किनारा आहे। त्या छत्रीपासून अशीच या किल्ल्याची तटबंदी होती, सध्या ती तटबंदी ढासळलेली दिसते। आपण त्या तटबंदीकडे जाऊया आणि ती तटबंदी नेमकी कशी आहे, ढासळलेली आहे का, त्यावरती अतिक्रमण कशा पद्धतीत झालंय, या सगळ्या गोष्टी आपण तिथे जाऊन पाहू। पाठीमागे जे दिसतंय तो बुरुज आहे, तो बुरुज सध्या ढासळलाय, त्याची दयनीय अवस्था आहे ती पाहूया आपण नेमकं कोणत्या बिकट परिस्थितीमध्ये तो बुरुज सध्या आहे। इतके दिवस या किल्ल्याकडे जर प्रशासनाने आणि पुरातत्व खात्याने लक्ष दिलं असतं तर नांदेडकरांसाठी एक ऐतिहासिक मेजवानी आणि ऐतिहासिक जे का आपण वास्तू म्हणतो ती वास्तू नांदेडकरांसाठी शिल्लक राहिली असती आणि नांदेडचं वैभव नांदेडकरांसमोर जिवंत राहिलं असतं। पण असो, जे सध्या शिल्लक आहे ते तरी जतन व्हायला हवं, या उद्देशाने आपण तो जो बुरुज ढासळलाय त्या बुरुजाकडे जाऊया आणि तो बुरुज नेमका कसा आहे तो पाहूयात। ही बुरुजाची तटबंदी आहे आणि तटबंदी ढासळलेली आहे, सध्या बुरुजही ढासळलाय, सध्या फक्त अवशेष शिल्लक आहेत आणि हे तटबंदीवरचं नेमकं हे कारंजाच्या पद्धतीमध्ये दिसतंय काहीतरी, जे ज्याचा ढाचा आता शिल्लक दिसतोय आणि कारंजाच्या टाइप मध्ये दिसतंय आणि पूर्ण तटबंदी आहे। तटबंदी सध्या ढासळलेली आहे। आपण इकडे पाहूया, हे इकडचंही पूर्ण ढासळलेलं असून इकडे कुठेतरी अतिक्रमण झालेलं दिसतंय, पूर्णपणे तटबंदी ढासळलेली आहे। तो बुरुजाचे अवशेष तेवढे शिल्लक आहेत आणि पाठीमागे पाहायला गेलं तर गोदावरी नदी आहे, गोदावरी नदीचा किनारा आहे आणि हे समोर छत्री बुरुजापर्यंत पूर्ण आपल्याला ढासळलेलं दिसतंय। याचं जतन होणं गरजेचं आहे, कारण छत्री बुरुजाकडचा एकच बुरुज असा एकमेव आहे जो पूर्ण स्थितीमध्ये शाबूत आहे, त्यामुळे त्या बुरुजाचं जतन होणं गरजेचं आहे। आपण आता छत्री बुरुजाकडे जाऊया आणि छत्री बुरुजापासून आपण पाहूयात की गोदावरीचा नजारा नेमका कसा दिसतो आणि त्या ठिकाणची परिस्थिती काय। आपण आता जाऊया छत्री बुरुजाकडे। हे पाठीमागे जे दिसतंय तो छत्री बुरुज आहे आणि त्या छत्री बुरुजावरची छत्री सध्या शाबूत आहे। हे छत्री बुरुज गोदावरी नदीच्या अगदी किनाऱ्यावर आहे। गोदावरी नदीचा जो नजारा आहे तो त्या छत्री बुरुजावरून दिसतो। त्या छत्री बुरुजावरनं कदाचित इथले जे कोणी किल्लेदार असतील ते त्या छत्री बुरुजावरनं टेहळणी करत असावेत मनोरंजनासाठी, त्या पद्धतीची त्याची रचना दिसते। तो छत्री बुरुज आजही शाबूत आहे। आपण पाहूया छत्री बुरुज। हा गोदावरी नदीच्या कडेचा असणारा बुरुजाची तटबंदी आहे। या ठिकाणी दोन बुरुज आहेत, जो आता आपण पाहिला तो छत्री बुरुज आणि त्याच्यानंतर इकडे डाव्या बाजूला बुरुज आहे। डाव्या बाजूचा बुरुज ढासळलेला आहे, त्याची अवस्था बिकट आहे, आपण तोही पाहूया। पण सध्या जो छत्री बुरुज आहे तो एकमेव असा बुरुज आहे जो शाबूत बुरुज आहे या किल्ल्यावरचा आणि छत्री सध्या
शाबूत आहे या पद्धतीचा तो एकमेव बुरुज आहे। हा नयनरम्य आणि मनाला आकर्षित करणारा हा गोदावरी नदीचा किनारा आणि त्या कडेची तटबंदी, इथून आपलं मन एकदम असं प्रसन्न होतं आणि गोदावरी नदी जी सतत प्रवाहित असते ती गोदावरी नदी आपल्याला या ठिकाणी भेटते। यासोबतच आपण पाहतोय इकडे पूर्ण ही तटबंदी आहे, या किल्ल्याची पूर्ण ही तटबंदी आहे। सध्या ही किल्ल्याची तटबंदी ढासळलेली जरी असली खालून वरून तरी ही प्रशासनाने आताच्या काळामध्ये बांधलेली असावी त्या पद्धतीत आपल्याला ही त्यामुळे हे पाहता येत आहे। आणि इथून वर गेल्यानंतर तोफ आहे आणि आता आपण ती एकमेव तोफ अशी आहे ती शाबूत आहे, त्या तोफेकडे जाऊया आणि ती तोफ आपण नेमकी कशी आहे ते पाहूया। या ठिकाणी नंदगिरीचे किल्लेदार म्हणून एक संघटना या किल्ल्यासाठी काम करते, हे किल्ला जिवंत ठेवण्याचे काम करते। त्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून इथं आय लव्ह नंदगिरी किल्ला या पद्धतीचा बोर्ड लावलेला आहे, जेणेकरून नांदेडकरांच्या मनामध्ये नंदगिरी विषयीचं एक प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण व्हावा या उद्देशाने। आणि याच्या पाठीमागेच ज्या नंदगिरी किल्ल्यावरची एकमेव अशी तोफ आहे, जी तोफ सध्या शाबूत आहे आणि शिल्लक आहे, ती तोफ या ठिकाणी पाठीमागे आहे। आता ही लोखंडी तोफ आहे, तिचं संरक्षण करण्याचं काम नांदेड प्रशासन आणि नंदगिरीचे किल्लेदार यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आपण पाहू शकतो असं समोरून जर पाहिलं तर ही तोफ लोखंडी तोफ आणि आताच्या तोफेचं दिवाळी निमित्त पूजन झालेलं दिसतंय, त्याला हार वगैरे घातलेला दिसतोय। ही एकमेव अशी तोफ आहे जी सध्या शाबूत आहे आणि शिल्लक आहे नंदगिरी किल्ल्यावरचा ऐतिहासिक वारसा म्हणून ही तोफ तेवढी या ठिकाणी शिल्लक आहे। हा नंदगिरी किल्ल्याच्या गोदावरी नदीच्या कडेचा बुरुज आहे। हा बुरुज सध्या या ठिकाणी जरी शाबूत दिसत असला तरी पाठीमागे आणि तिथं खूप मोठे भगदाड त्याला पडलेत, म्हणजे काही दिवसाला हा किल्ला शिल्लक राहील की नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आणि नांदेडकरांचा ऐतिहासिक वैभव जतन होईल की नाही हाही प्रश्न निर्माण होतो। अशा पद्धतीचे भगदाड त्या किल्ल्याला पडलेत आणि तिथली जी तटबंदी आहे ती तटबंदी सुद्धा आता सध्या वाईट अवस्थेमध्ये आहे, एकदम बिकट अवस्थेमध्ये आहे। गोदावरी नदीला जर एखादा मोठा पूर आला यानंतर पुढे तर ती तटबंदी शिल्लक राहील की नाही असा प्रश्न निर्माण होतो आणि ही तटबंदी आता ढासळलेली आहे। मागच्या वेळी जेव्हा आम्ही या किल्ल्यावरती आलो होतो त्यावेळी तटबंदी शाबूत होती, या ठिकाणी भगदाड पडलेलं नव्हतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात भगदाड सुद्धा शिल्लक नव्हतं, पण सध्या आपण पाहतोय तर पूर्ण ढासळलेली दिसते, म्हणजे कुठेतरी इथल्या प्रशासनाचं सुद्धा नंदगिरी किल्ल्याकडे दुर्लक्ष होत आहे। ही बाब ही तटबंदी पाहून सिद्ध होते, म्हणजे नांदेडचं जे प्रशासन आहे त्या नांदेडच्या प्रशासनाला नांदेडचं ऐतिहासिक वैभव जिवंत ठेवायचंय की नाही हाही प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे नांदेडच्या प्रशासनाला विनंती आहे, गोदावरी नदीच्या कटेवर असणारा हा जो नंदगिरी किल्ला आहे हे नांदेडचं ऐतिहासिक वैभव आहे, कारण या किल्ल्याला हजारो वर्षाचा इतिहास लाभलाय आणि या इतिहासाला जिवंत ठेवायचंय, हा इतिहास नांदेडकरांच्या पुढच्या पिढ्यांना दाखवायचा आहे, तर हा किल्ला जिवंत राहणं शिल्लक आहे। प्रशासनाने किल्ला तर गिळंकृत केलाय, प्रशासनाने दुर्लक्ष केलं म्हणून किल्ला गिळंकृत झालाय, यावर अतिक्रमण झालंय, पण जो किल्ल्याचा भाग शिल्लक आहे तो भाग तरी कदाचित तुम्ही शिल्लक ठेवा आणि याचं संवर्धन करा, ही मागणी नांदेडकरां किंवा नांदेडमधील जे काही गडकोट प्रेमी असतील त्यांच्या वतीने होते आणि हीच मागणी आमची सुद्धा आहे। त्यामुळे या किल्ल्याकडे लक्ष द्या। आपण पाहूयात या किल्ल्यावरचा शेवटचा बुरुज जो सध्या थोड्या तरी चांगल्या स्थितीत आहे, अर्धा बुरुज का होईना चांगल्या स्थितीत आहे, तो बुरुज आपण जाऊया आणि पाहूयात की नेमका तो बुरुज कसा आहे आणि त्या बुरुजाची सध्याची अवस्था कशी आहे। हा पाठीमागचाच बुरुज आहे, हा जो बुरुज दिसतोय हा या बाजूने जरी आपल्याला शाबूत दिसत असला तरी पलीकडच्या बाजूने पूर्णपणे तो बुरुज ढासळलेला आहे। तो पलीकडल्या बाजूने आम्ही दाखवू शकत नाहीत कारण तिकडे जायला रस्ता सुद्धा शिल्लक नाही, मोठ्या प्रमाणात इथं झाडं झुडपे वाढलेली आहेत, त्यातून पलीकडे जाणं शक्य नाही। त्यामुळे हा बुरुज जो दिसतोय अलीकडून आपल्याला शाबूत दिसतोय पण पलीकडून पूर्ण ढासळलेला आहे आणि त्याच्या पलीकडे तर किल्ल्याचे अवशेष सुद्धा शिल्लक नाहीयेत। किल्ल्याचे अवशेष जे शिल्लक असतील जे आम्ही दाखवलेत हेच अवशेष शिल्लक आहेत। त्यामुळे हे जे शिल्लक अवशेष आहेत ते शिल्लक अवशेष दाखवणं किंवा हे जतन करणं हे पुरातत्व खात्याचं काम आहे। पुरातत्व खात्याने याकडे लक्ष द्यावं आणि नांदेडमधील नागरिकांनी सुद्धा जागरूक होऊन या किल्ल्याकडे पाहावं, या ठिकाणी येऊन फेरफटका मारावा, जेणेकरून इथं आलेले पर्यटक पाहून तरी लाजून तरी प्रशासनाला जाग येईल आणि प्रशासन या किल्ल्याला जिवंत रूप देईल। त्यामुळे पर्यटकांनी नांदेडमधल्या लोकांनी या किल्ल्याला येऊन भेट द्यावी। गोदावरीचा नजारा आहे आणि सध्या आपण पाहतोय
या किल्ल्यावरचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, किल्ला पुनरुज्जीवित करण्याचं सुद्धा काम चालू आहे। तर अपेक्षा आहे की प्रशासन या किल्ल्याला असं रूप देतील जे आम्हाला पुरातन किल्ल्यामध्ये दिसतं तसं रूप प्रशासन देईल अशी अपेक्षा आहे। नंदगिरी किल्ल्याचा जो भाग शाबूत आहे तो पूर्ण भाग आपण पाहिलाय, तो पूर्ण भाग आम्ही तुम्हाला दाखवण्याचं काम केलंय। नंदगिरी किल्ल्याचा परिसर कसा आहे, गोदावरी नदीचा किनारा कसा आहे आणि या किनाऱ्यावरनं नंदगिरी किल्ल्याच्या तटावरनं गोदावरी नदीचा किनारा कसा दिसतो, या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं काम आम्ही तुम्हाला केलंय। त्यामुळे तुम्ही नंदगिरी किल्ल्याला कधी भेट दिली नसेल तर या नंदगिरी किल्ल्याला भेट द्या आणि नंदगिरी किल्ला नेमका कसा आहे हे पहा। आणि नांदेडच्या प्रशासनाला विनंती आहे की नंदगिरी किल्ल्याकडे लक्ष द्यावं आणि नंदगिरी किल्ल्याचं जे काही पुनरुज्जीवन करण्याचं काम आहे ते पूर्ण करावं। नांदेडकरांसाठी इतिहासकालीन नंदगिरी किल्ला पुन्हा उभारण्याचे प्रयत्न करावेत ही आम्ही युवा राज्य न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय। आणि नांदेडकरांना विनंती आहे की हा नंदगिरी किल्ला तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह। बातमीची प्रभाव पडेल। कॅमेरामन हर्ष सोबत मी रामेश्वर जामगे, युवा राज्य न्यूज लाईव्ह, नांदेड।